प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, आदर, सन्मान आणि गौरव देते. पुन्हा एक वार परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याचं वचन ऐकण्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दल आजचा जो संदेश आहे तो देवाबरोबर योग्य नातेसंबंध या विषयावरती तो आहे. तर देवाबरोबर योग्य नातेसंबंध कसे निर्माण करू शकतो आणि ते कसे टिकवून ठेवू शकतो याविषयी आज मी तुम्हाला पवित्र शास्त्रामधून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हालेलुया. आपल्याला ठाऊक आहे की जीवनामध्ये असणारं जे काही नातेसंबंध आहे, आपलं जीवनच ते नातेसंबंधावरती आधारलेलं जीवन आहे. आणि म्हणून नातेसंबंधामध्ये जोडण्याकरिता मनुष्य नेहमी प्रयत्न करत असतो. कारण आपल्याला एक लोकांचा सहवास मिळावा, लोकांची मैत्री आपल्याला मिळावी, यासाठी परमेश्वराने नातेसंबंध जे आहेत ते या जगामध्ये बनवून तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. मग आमचे नातेसंबंध जे आहेत ते आपल्या घरातील व्यक्तींबरोबर असतं, आपल्या नातेवाईकांबरोबर असतं, आपल्या कामाच्या ठिकाणी आपले नातेसंबंध आपल्या मालकाबरोबर, त्याचबरोबर आपले जे कोणी सहकारी आहेत किंवा सहकर्मचारी आहेत यांच्याबरोबर एक नातेसंबंध होतं. आपल्या शेजाऱ्यांबरोबर एक नातेसंबंधामध्ये आपण जोडले जातो आणि मित्र मैत्रिणींबरोबर सुद्धा आपण एका नातेसंबंधामध्ये जोडले जातो. तर अशा प्रकारचे वेगवेगळे नातेसंबंध परमेश्वराने मनुष्यासाठी बनवून ठेवलेले आहे. आणि प्रत्येक नातेसंबंध जो आहे तो फार विशेष आहे आणि फार खास आहे. खास करून ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस नवरा बायकोंमधलं जे काही नातेसंबंध आहे ते अतिशय स्पेशल असं नातेसंबंध ते आहे. कारण प्रत्येक सोबती आहे तो आपला एक खास मित्र बनतो. एवढंच नव्हे तर त्या मित्राबरोबर आपण आजीवन त्याच्याबरोबर आपण जीवनाचा प्रवास हा करतो. आणि म्हणून नातेसंबंधामध्ये जोडणं हे फार महत्त्वाचं आहे. तर आज इतर नातेसंबंधाविषयी मी बोलणार नाही, फक्त देवाबरोबर नातेसंबंध कशा प्रकारे आपण जोडलं पाहिजे याविषयी मी तुम्हाला काही मुद्दे सांगणार आहे. तर देवाबरोबर तुमचं आणि माझं एक घनिष्ठ नातेसंबंध असणं फार गरजेचं आहे. कारण आपला देव जो आहे तो आपला पिता आहे आणि तुम्ही आणि मी कोण आहोत, त्याचे पुत्र आणि कन्या असे आपण आहोत. म्हणून जे वडिलांचं आपल्या लेकरांबरोबर नातं असतं त्याच प्रकारे देवाचं नातं आणि आपलं नातं असलं पाहिजे. आणि मग देवाबरोबर एक चांगलं नातेसंबंध जोडण्याकरिता सर्वप्रथम आम्हाला काय करायचं आहे, त्या देवाबरोबर आम्हाला संवाद साधायचा आहे, कम्युनिकेट करायचं आहे देवाबरोबर. कशाच्या द्वारे आम्ही कम्युनिकेट करणार, कसा आम्ही संवाद साधणार, तर प्रार्थनेच्या द्वारे आम्ही त्या देवाबरोबर आम्ही संवाद साधणार आहे. आता फक्त आपण विचार करूया की ज्यावेळेस आपण टेलिफोनवरती बोलतो त्यावेळेस कशा प्रकारे ते संभाषण असतं किंवा संवाद आपण कसा करतो. तर ज्यावेळेस आपण फोनवरती बोलतो त्यावेळेस त्या फोनच्या पलीकडे जो व्यक्ती आहे तो व्यक्ती तुम्हाला आणि मला काय होतं, दिसत नाही. फक्त त्यांचा आवाज जो आहे तो तुम्हाला आणि मला ऐकायला मिळतो. आणि त्यांचा आवाज आम्ही फोनवरती ऐकत असताना आम्हाला समजतं की ते तिकडे आहेत, पलीकडच्या बाजूला ते आहेत किंवा फोनच्या दुसऱ्या बाजूला ती व्यक्ती आहे आणि ती बोलते. म्हणून तुम्हाला आणि मला काय होतं, त्यांचा आवाज तुम्हाला आणि मला ऐकायला येतो. आणि मग आपण त्यांचा आवाज ऐकतो आणि त्या आवाजाला आपण काय करतो, प्रतिसाद देतो. कधी कधी पहिला आपण बोलतो, ते ऐकतात, कधी कधी ते बोलतात आणि आपण ऐकतो. आणि अशाच प्रकारचं संभाषण किंवा अशाच प्रकारचा संवाद जो आहे तो देवाबरोबर आपला आहे. आणि या ठिकाणी जसं टेलिफोन काम करतं तसं आपली प्रार्थना जी आहे ती कार्य करते. आपल्याला ठाऊक आहे की देव आहे, आपण देवाला पाहू शकत नाही, पण आपल्याला माहिती आहे की देव आहे आणि देव आपल्याशी बोलतो. आणि म्हणून आपण त्याच्याबरोबर प्रार्थनेच्या द्वारे आपण त्या देवाबरोबर आपण बोलत असतो आणि देव त्या ठिकाणी आपली प्रार्थना ऐकत असतो. जेम्स चॅप्टर 5:16 याकोब याचं 5वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. म्हणजे नीतिमानाने केलेली प्रार्थना
ही कार्य करणारी प्रार्थना अशीही ठरते. कारण आमची प्रार्थना जी आहे ती देवापर्यंत जाते आणि देव नक्कीच त्या प्रार्थनेचं उत्तर जे आहे ते तुम्हाला आणि मला तो देत असतो. मग काय आमच्या प्रार्थना परिणामकारक प्रार्थना आहेत, कार्य करणाऱ्या प्रार्थना आहेत, हा प्रश्न आम्ही नेहमी स्वतःला विचारलं पाहिजे. आमच्या प्रार्थना प्रभावी होण्याकरिता एकच मार्ग आहे, तो म्हणजे आम्ही जास्तीत जास्त वेळ गुडघ्यावरती येऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देव आमची प्रार्थना तो ऐकतो याची जाणीव आम्हाला असली पाहिजे. आणि म्हणून जे काही आम्हाला मागायचं आहे, ज्या विनंत्या आम्हाला त्याच्याकडे करायच्या आहेत, ज्या मागण्या त्याच्या पुढे आम्हाला सादर करायच्या आहेत, त्या सर्व काही आम्ही काय करतो, प्रार्थनेच्या द्वारे आम्ही परमेश्वराला सांगतो. आणि परमेश्वराची सुद्धा इच्छा ही आहे की त्यांनी आमच्याशी बोलावं. आम्ही प्रार्थनेच्या द्वारे त्याच्याशी बोलतो आणि तो आमच्या बरोबर तो बोलतो. आणि कसा तो बोलतो, तर पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमच्याशी बोलतो. त्याचा जो काही आवाज आहे, तो त्याचा आवाज जो आहे काही वेळेस स्पष्टपणे तो आवाज आम्हाला आमच्या कानामध्ये ऐकण्यास मिळतो. काही वेळा तो त्याच्या वचनाच्या द्वारे जे आहे तो तुमच्या आणि माझ्याशी बोलतो. त्याच्या वचनाच्या द्वारे तो बोलतो, त्याच्या सेवकांच्या द्वारे तो तुमच्या आणि माझ्या बरोबर बोलतो. आणि जे काही आम्ही प्रार्थनेमध्ये त्याच्याकडे मागितलेलं असतं त्याचं उत्तर जे आहे ते आम्हाला त्याच्या वचनातून किंवा त्याच्या सेवकाच्या मुखाच्या द्वारे आम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर जे आहे ते आम्हाला प्राप्त होतं. आणि मत्तैकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 5 ते 7 मध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण पाहूया. या ठिकाणी गुप्त प्रार्थना कशी करावी हे या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. या ठिकाणी म्हटलेलं आहे की जेव्हा जेव्हा तू प्रार्थना करशील तेव्हा, तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करशील त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, वेन यू प्रे असं म्हटलेलं आहे. इफ यू प्रे असं म्हटलेलं नाही आहे. कदाचित किंवा कधी कधी तू प्रार्थना करशील असं म्हटलेलं नाही आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल त्यावेळेस आपल्या प्रार्थना तो ऐकणार आहे आणि तो गुप्तवासी पिता जो आहे तो आपली प्रार्थना ऐकणार आहे आणि तो त्याचे प्रतिफळ तुम्हाला आणि मला तो देणार आहे. हालेलुया. गुप्तपणे केलेल्या प्रार्थना असतील पण त्याचा आशीर्वाद जो तो ज्यावेळेस तो देतो त्यावेळेस तो आशीर्वाद तो उघडपणे देतो. ओपनली आपल्याला त्याचं प्रतिफळ जे आहे उघडपणे तुम्हाला आणि मला प्राप्त होतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताचे शिष्य जे आहेत ते येशू ख्रिस्ताबरोबर राहिले, ते येशू ख्रिस्ताबरोबर चाललेत आणि तरी देखील ते येशू ख्रिस्ताला म्हणत आहेत की प्रार्थना कशी करायची हे प्रभू येशू ख्रिस्ता तुम्ही आम्हाला शिकवा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून पुढे आपण जर का वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला समजतं की प्रभू येशू ख्रिस्तानी जे आहे ती प्रभूची प्रार्थना त्यांना शिकवलेली आहे. ती प्रभूची प्रार्थना एक नमुना प्रार्थना आहे. आम्ही कशी प्रार्थना करावी, कशासाठी आम्ही प्रार्थना करावी, या सर्व गोष्टी त्या प्रार्थनेमध्ये दिलेल्या आहेत. ते एक आपल्यासाठी एक गाईडलाईन प्रभू येशू ख्रिस्तानी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. एक मार्गदर्शक तत्व त्यामध्ये आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि आम्ही कशा प्रकारे आम्ही देवाबरोबर बोलावं हे या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून जो आपला मानवी पिता आहे, या पृथ्वीवरती जो मानवी पिता आहे त्याच्याबरोबर आपण जशा प्रकारे बोलतो त्याच प्रकारे आपण त्या स्वर्गीय पित्याबरोबर प्रार्थनेच्या द्वारे आपण बोललं पाहिजे. त्याच्याबरोबर आपण स्वाभाविकरित्या आपण त्याच्याशी बोललं पाहिजे, ना की आपण एक नीरस आवाजामध्ये, एक मोनोटोनस व्हॉइसमध्ये किंवा एक कंटाळवाण्या प्रार्थना अशी आम्ही करू नये.
तर उत्साहाने भरलेली. का तर आमच्यामध्ये तो उत्साह असला पाहिजे, आमच्यामध्ये तो आनंद असला पाहिजे की आम्ही मनुष्याशी बोलत नाही, तर आम्ही आमच्या स्वर्गीय पित्याशी आम्ही बोलत आहे. म्हणून अगदी जोश असला पाहिजे आमच्या प्रार्थनेमध्ये, उत्साह असला पाहिजे आमच्या प्रार्थनेमध्ये. पहा, आम्ही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर बोलतो त्यावेळेस फार आनंदाने उत्साहाने आपण बोलतो. त्याचप्रमाणे आपण काय केलं पाहिजे, पित्याबरोबर आम्ही तशाच प्रकारे आम्ही बोललं पाहिजे. कारण स्वर्गीय देव जो आहे तो आमचा एक पिता देखील आहे, तो आमचा एक मित्र देखील आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्याशी आम्ही उत्साहाने बोललं पाहिजे, स्वाभाविकरित्या आम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे. आणि अशा प्रकारे त्याच्याशी आम्ही बोललं पाहिजे की आमच्या प्रार्थनेचं उत्तर जे आहे ते आम्हाला ताबडतोब मिळावं. याकरिता आम्ही त्याच्याबरोबर अशा प्रकारची प्रार्थना करावी. आणि नेहमी आम्ही लक्षात ठेवावं, नेहमी आम्हाला ही जाणीव असली पाहिजे की आम्ही कोणाकडे प्रार्थना करत आहोत, आम्ही कोणाकडे आमच्या मागण्या आणि विनंत्या आम्ही सादर करत आहोत याची जाणीव आम्हाला असली पाहिजे. कारण आम्ही ज्या वेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही त्या निर्मात्याकडे प्रार्थना करतो, जो सार्वकालिक निर्माता आहे, इटर्नल क्रिएटर आहे, त्याच्याकडे आम्ही प्रार्थना करत आहे. तो सर्वसमर्थ तो देव आहे, तो गौरवयुक्त असा तो परमेश्वर आहे, तो महान देव आहे, याची आम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या सर्वसमर्थ देवासमोर, त्या महान अशा देवासमोर ज्यावेळेस आम्ही प्रार्थना विनंत्या घेऊन येतो त्यावेळेस त्या महान देवासमोर आम्हाला काय व्हायचं आहे, नम्र व्हायचं आहे. ती नम्रता आमच्या मनामध्ये घेऊन आम्हाला यायचं आहे आणि नम्र वृत्ती घेऊन प्रार्थनेमध्ये त्याच्या पुढे आम्हाला जायचं आहे. आणि आम्हाला म्हणायचं आहे की परमेश्वरा, आम्हाला घटू दे पण तू काय हो, उंच हो. हालेलुया. नेहमी त्या परमेश्वराला ते उच्च स्थान देण्याचा प्रयत्न तुम्ही आणि मी केलं पाहिजे. तर योहान 3:30 मध्ये लिहिलेलं आहे, या ठिकाणी तो म्हणत आहे, त्याची वृद्धी व्हावी व माझा ह्रास व्हावा हे अवश्य आहे. हालेलुया. त्याची वृद्धी व्हावी म्हणजे देवाची वृद्धी व्हावी. लेट गॉड इन्क्रीज इन मी अँड लेट मी डिक्रीज. आणि माझा काय व्हावा, ह्रास व्हावा. तर आमची जी वृत्ती आहे ती अशीच योहानाप्रमाणे असली पाहिजे की नेहमी आम्ही परमेश्वराला उच्च स्थान आम्ही दिलं पाहिजे. आमच्यामध्ये त्याची वृद्धी व्हावी ही अपेक्षा आम्ही नेहमी धरली पाहिजे. आणि म्हटलं पाहिजे की परमेश्वरा, तू उंच हो, तुझी वृद्धी हो आणि माझा काय हो, ह्रास हो. हालेलुया. कारण तो निर्माता आहे आणि तुम्ही आणि मी काय आहोत, त्याची निर्मिती आहोत. तो आमचा कुंभार आहे, पवित्र शास्त्र म्हणतं. आणि आम्ही कोण आहोत, त्याच्या हातची माती आहोत. तो आम्हाला एका मातीला जसा कुंभार आकार देतो तसा परमेश्वर तुम्हाला आणि मला जे आहे, आपल्या जीवनाला जे आहे, तो एका कुंभाराप्रमाणे तो आकार देतो. आणि म्हणून आम्ही कोणासमोर येत आहोत ह्याची जाणीव आम्हाला असणं गरजेचं आहे. तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, तो गौरवी परमेश्वर आहे, तो सामर्थी परमेश्वर आहे. त्याच्या सिंहासनासमोर तुम्ही आणि मी येत आहोत. त्या राजाच्या सिंहासनासमोर आम्ही येत आहोत, जो संपूर्ण विश्वाचा राजा आहे, त्याच्या समोर आम्ही येऊन प्रार्थना करत आहोत. याची जाणीव तुम्हाला आणि मला असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस फक्तच आपल्या प्रार्थना विनंत्या त्याला सांगून आम्ही बाजूला झालं नाही पाहिजे. तर तो काय आम्हाला सांगतो, तो आमच्याशी काय बोलू इच्छितो याची सुद्धा आम्ही वाट पाहिली पाहिजे. आणि देवाला सुद्धा बोलण्याची आम्ही संधी जी आहे ती आम्ही दिली पाहिजे. आम्ही ज्यावेळेस या प्रार्थनेच्या द्वारे देवाबरोबर एका नातेसंबंधामध्ये येतो त्यावेळेस आम्ही लक्षपूर्वक आम्ही त्याच्याकडून आम्ही ऐकून घेतलं पाहिजे. आमचं लक्ष पूर्णपणे त्या देवावरती केंद्रित असलं पाहिजे. आमचं लक्ष इतर कोणत्याही गोष्टीकडे नसू नये. कारण बसलेला असतो आम्ही प्रार्थनेला, पण किचनमध्ये काय चाललेलं आहे किंवा किचन गॅसवरती काय तापायला ठेवलेलं आहे, शिजायला ठेवलेलं आहे, याच्याकडे लक्ष जातं. किंवा आम्ही बसलेला असतो प्रार्थनेवरती, आमच्या आजूबाजूला काही लोक बोलत असतात, त्याच्याकडे आमचं लक्ष जातं. तर आम्हाला आमचं लक्ष इतर कोणत्याही गोष्टीकडे न लावता आम्हाला अविभाजित लक्ष जे आहे
ते देवाकडे लावणं, अनडिवायडेड अटेन्शन जे आहे ते परमेश्वराकडे लावणं जे आहे ते गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे, ज्या वेळेस आम्ही त्या परमेश्वराबरोबर संवाद साधतो त्यावेळेस त्या परमेश्वराला आमच्याशी बोलण्याकरिता आम्ही वेळ दिला पाहिजे. हालेलुया. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आम्हीच फक्त बोलतो, आमच्या विनंत्या मागण्या सगळ्या 1 2 3 4 अशा पॉइंट वाईज आम्ही देवाला सांगतो, पण आम्ही देवाकडून ऐकून घेत नाही. आणि जसं मी टेलिफोन बद्दल बोलले की आपण बोलतो त्यावेळेस ते ऐकतात, ते बोलतात त्यावेळेस आपण ऐकतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण देवाबरोबर प्रार्थनेच्या द्वारे बोलतो त्यावेळेस देवाला सुद्धा आपल्याबरोबर बोलण्याची आपण संधी दिली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचतो, त्याचं वचन ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस त्याच्या वचनाच्या द्वारे जे आहे देव तुमच्या आणि माझ्याशी तो बोलतो. तुम्ही आणि मी कशा प्रकारे आम्ही जीवन जगलं पाहिजे, आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत, या सर्वाचं ज्ञान जो आहे तो त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला तो देत असतो. एवढंच नव्हे तर ज्या वेळेस आम्ही संदेश ऐकतो, ज्यावेळेस टी व्हीवरती संदेश पाहतो किंवा चर्चमध्ये येऊन संदेश ऐकतो किंवा आम्ही टेप लावून संदेश ऐकतो त्यावेळेस त्या संदेशाच्या द्वारे सुद्धा परमेश्वर तुमच्या आणि माझ्याशी तो बोलत असतो. आणि म्हणून देवाच्या वचनाचा अभ्यास करून घ्या, देवाच्या वचनाचा अभ्यास करायला शिका आणि त्याच्या वचनाच्या द्वारे देव जे काही बोलतो ते आपल्या जीवनामध्ये त्याचं लागूकरण करा आणि एक पवित्र जीवन त्याच्यासाठी जगण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. तर पवित्र शास्त्राचा आम्ही वापर केला पाहिजे. पवित्र शास्त्राचे वेगवेगळे जे भाषांतर आहेत त्या भाषांतरांचा सुद्धा आम्ही उपयोग केला पाहिजे. आजकाल जे आहे ते गुगलवरती आम्हाला सर्च करता येतं. एखादी गोष्ट आम्हाला जर का पवित्र शास्त्रामधले समजली नाही तर आम्ही स्टडी बायबलचा आधार घेऊन किंवा शब्दकोशाचा आधार घेऊन जे आहे ते आम्ही ते पूर्णपणे त्याचा अर्थ आपण काढू शकतो आणि देव काय आमच्याशी बोलत आहे हे आम्ही त्याच्यातून आम्ही जाणून घेऊ शकतो. आणि म्हणून जितकं साहित्य अवेलेबल होईल तितकं जे काही साहित्य आहे, लेख आहे, त्या सर्वांचा आम्ही अभ्यास केला पाहिजे, आमचं ज्ञान आम्ही वाढवलं पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे, काय लिहिलेलं आहे हे सर्व काय तुम्ही आणि मी जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही दररोज जे आहे ते देवाला आमच्याशी बोलण्याकरिता आम्ही वेळ दिला पाहिजे. म्हणजेच दररोज बायबल वाचलं पाहिजे, दररोज शास्त्र अभ्यास आम्ही केला पाहिजे आणि देव काय बोलतो हे तुम्ही आणि मी जाणून घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट ही आहे की आम्हाला सर्व आध्यात्मिक गोष्टींचं आम्हाला मनन करायचं आहे. ज्यावेळेस आम्ही आध्यात्मिक गोष्टींचं मनन करतो त्यावेळेस देवाबरोबर आम्ही एक स्ट्रॉंग रिलेशनशिपमध्ये आम्ही जातो. देवाबरोबर आम्ही एक घट्ट नातेसंबंधामध्ये आम्ही जोडले जातो. कारण आम्ही ज्यावेळेस मनन आम्ही करतो त्यावेळेस आम्ही काय करतो, एखादं वचन आम्ही घेतो किंवा एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्याविषयी आम्ही नेहमी विचार करत राहतो. तेच आम्ही आमच्या मनामध्ये घोळत राहतो आणि त्यावरती आम्ही मनन करत राहतो. आणि एखाद्या वचनावरती मनन करतो त्यावेळेस आम्ही प्रश्न करायला पाहिजे की हे का परमेश्वराने म्हटलेलं आहे, कोणासाठी म्हटलेलं आहे, कधी म्हटलेलं आहे, कशाला म्हटलेलं आहे, काय कारण आहे परमेश्वर असं बोलण्याचा. या सर्व गोष्टींचं उत्तर जे आहे ते त्या वचनामधून काढायचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि मग ते वचन जे आहे ते आम्हाला काय सांगत आहे आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनावरती कसा होत आहे या सुद्धा गोष्टींचं तुम्ही आणि मी काय करतो, मनन करतो. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस आम्ही वचन बघतो त्यावेळेस त्यामधून देवाचा दृष्टिकोन काय आहे हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेस आम्हाला ज्या आवडतात त्याच गोष्टी आम्ही घ्यायचा त्यातून प्रयत्न करतो, पण देव आम्हाला काय सांगायची इच्छा धरतो या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही. आणि म्हणून आम्ही देवाला विचारलं पाहिजे की हे परमेश्वरा, यामधून मी काय घ्यावं, माझ्या जीवनासाठी
या वचनातून कोणत्या गोष्टीचं लागूकरण मी करावं यासाठी तू माझं मार्गदर्शन कर, तू मला सांग, असं आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्ही त्याच गोष्टी केल्या पाहिजे ज्याच्याद्वारे देवाला संतोष प्राप्त होईल, ज्याच्यामुळे देवाला आनंद होईल. याच गोष्टी तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये घेतल्या पाहिजेत, त्या आपल्या जीवनासाठी लागू केल्या पाहिजेत. म्हणून त्या संपूर्ण मननाचा निष्कर्ष काय आहे, कन्क्लुजन काय आहे हे आम्ही देवाला विचारून घेतलं पाहिजे. आणि म्हणून फार महत्वाचं आहे की आम्ही वचनावरती जे आहे ते आम्ही मनन जे आहे ते केलं पाहिजे. कारण आम्ही मनन करत असताना किती महान आमचा परमेश्वर आहे, तो या संपूर्ण विश्वाचा निर्माता आहे आणि सर्व काही गोष्टी त्याच्यामध्येच निर्माण झालेल्या आहेत, याचा आम्ही विचार केला पाहिजे. योहान 3:16 जे आहे त्याचा आम्ही विचार केला पाहिजे की कशा प्रकारे परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती केली, त्याचा एकुलता एक पुत्र त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी दिला. कशासाठी दिला? की तुमचा आणि माझा नाश होऊ नये, तर तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आमचा देव किती प्रेमळ देव आहे, किती दयाळू, कृपाळू, कनवाळू देव आहे, याच्याबद्दल तुम्ही आणि मी काय विचार केला पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही आणि मी पाप करतो त्यावेळेस आम्ही पाप केलेला आहे म्हणून परमेश्वर आम्हाला एका किड्याप्रमाणे तो आम्हाला चुरडून टाकत नाही, किंवा एखाद्या घाणीमध्ये पडलेली माशी आहे कशी आपण उचलून बाहेर टाकतो, तशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला आणि मला तो उचलून टाकत नाही, किंवा तो तुम्हाला आणि मला झटकून टाकत नाही. तर आमचा देव जो आहे तो क्षमा करणारा तो परमेश्वर आहे, याची जाणीव आम्हाला असली पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही पाप करतो त्या वेळेस आम्ही प्रार्थनेच्या द्वारे त्या परमेश्वरासमोर येऊन आम्ही त्याच्या समोर येऊन आम्ही क्षमेसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि त्यानंतर पश्चाताप केला पाहिजे आणि पुन्हा त्या पापमय मार्गाकडे आम्ही गेलं नाही पाहिजे. तर ते सर्व पापी मार्ग जे आहेत ते आम्ही सोडून दिल्या पाहिजेत आणि परमेश्वरामध्ये आम्ही पवित्र जीवन जे आहे ते जगलं पाहिजे. ज्या वेळेस आम्ही चांगल्या आध्यात्मिक गोष्टींवरती मनन करतो त्यावेळेस किती आशीर्वाद परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. जन्मलेल्या दिवसापासून ते आजपर्यंत जे आशीर्वाद परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी दिलेले आहेत ते अनगिनत आशीर्वादांसाठी त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्या अनगिनत आशीर्वादांची आठवण करा आणि परमेश्वराची स्तुती करा, त्याला धन्यवाद द्या. जे विशेष कला कौशल्य टॅलेंट्स परमेश्वराने तुम्हाला दिलेले आहेत त्यासाठी त्याला तुम्ही धन्यवाद द्या. आणि अशा प्रकारे जे आहे ते आध्यात्मिक गोष्टींचं मनन करून जे आहे ते परमेश्वराबरोबर आम्ही एक चांगलं नाते संबंध तुम्ही आणि मी जोडू शकतो. आणि आपल्याला ठाऊक आहे यहोशवाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि वचन 8 मध्ये म्हटलेलं आहे की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. जर आमचा मार्ग सुखाचा आम्हाला व्हावयाचा वाटत असेल किंवा आम्हाला यश प्राप्ती व्हायची असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे? रात्रंदिवस आम्हाला देवाच्या वचनाचं मनन केलं पाहिजे. की कधी कधी आम्ही देवाच्या वचनाचं मनन करू शकतो हे या वचनामध्ये लिहिलेलं आहे. रात्रंदिवस म्हणजे सदैव आम्ही काय केलं पाहिजे? त्याच्या वचनाचं मनन आम्ही दिवसा आणि रात्री सुद्धा आम्ही ती केली पाहिजे. का आम्ही त्याच्या वचनावरती मनन केलं पाहिजे? कारण त्याच्या वचनाच्या द्वारे जे आहे तो आम्हाला आमचा मार्ग म्हटलेला आहे सुखाचा होईल आणि आम्हाला यश प्राप्ती सुद्धा आम्हाला होईल. हालेलुया. देव तुम्हाला आणि मला तो जीवनाचा मार्ग जो आहे तो तुम्हाला आणि मला तो दाखवेल आणि मनन केल्याने तुमचं आणि माझं त्याच्याबरोबर एक घनिष्ठ नाते संबंध होईल. त्यानंतर चौथी गोष्ट ही आहे की आम्हाला काय करायचंय? परमेश्वराबरोबर जर का घनिष्ठ नाते संबंधामध्ये जोडायचं असेल तर आम्हाला उपवास करणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि म्हणून जर जुन्या करारामध्ये वाचलं, नव्या करारामध्ये जर आम्हाला वाचलं तरी आम्हाला त्या ठिकाणी परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे की त्याच्या लोकांनी जे आहे ते उपवास जो आहे तो केला पाहिजे.
पुन्हा आपण मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 16 ते 18 आपण वाचूया. या ठिकाणी गुप्त उपवासाबद्दल लिहिलेलं आहे. तुम्ही जेव्हा उपवास करिता तेव्हा ढोंग्यासारखे ग्लानिमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपवास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. हालेलुया. या ठिकाणी आम्ही कशा प्रकारे गुप्त उपवास करावा हे लिहिण्यात आलेलं आहे. देवाची काय इच्छा आहे की आम्ही कशा प्रकारे उपवास करावा या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. आणि तो म्हणतो की आम्ही ढोंग्याप्रमाणे उपवास करू नये, कारण ढोंगी लोक काय करतात, लोकांना दाखवायसाठी ते उपवास करतात. सगळ्यांना ते सांगत सुटतात, माझा उपवास आहे, माझा उपवास आहे, मी आज काय खाणार नाही, का खाणार नाही, माझा उपवास आहे, माझा उपवास आहे, असं लोक बोलत असतात. कारण त्यांना लोकांना दाखवायचं असतं की ते उपवास करणारे लोक आहेत. पण परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगतो की आमचा उपवास कसा असला पाहिजे, गुप्त असा हा असला पाहिजे. कारण आम्हाला लोकांना दाखवायचा नाही आहे आम्ही उपवास करतो, तर आमचा जो पिता, जो गुप्तवासी पिता आहे, त्याला दिसावं की आम्ही उपवास करत आहोत, कारण तो पिताच आम्हाला त्याचं प्रतिफळ देणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही उपवास करून देखील आम्ही त्या पित्याशी एक चांगला नातेसंबंध तुम्ही आणि मी जोडू शकतो. हालेलुया. जगाला खुश करण्यासाठी जे लोक उपवास करीतात ते सतत आपल्या मुखातून बोलत राहतात की ते उपवास करत आहेत. आणि एवढंच नाहीत की मी उपवास केला आणि म्हणून मला काय होत आहे, आज अशक्तपणा जाणवत आहे. मी उपवास केला म्हणून आज मला काय होत आहे, मला खूप तहान लागत आहे, खूप भूक लागत आहे, तरी देखील मी उपवास करत आहे असं ते म्हणतात. कधी कधी ते उपवासाच्या दिवशी नुसतं जेवणाविषयीच बोलत असतात, जेवणाविषयीच त्यांची चर्चा ही असते. पण आम्हाला जे आहे ते आध्यात्मिकरित्या आम्हाला उपवास करण्याकरिता, गुप्त उपवास करण्याकरिता परमेश्वर तुम्हाला आणि मला या ठिकाणी शिकवत आहे. आणि तुम्ही आणि मी उपवास केल्यानंतर आम्ही काय करत आहोत, उपवासामध्ये आम्ही आमच्या आत्मिक मनुष्याला काय करत आहोत, आम्ही बळकट करत असतो. आत्मिक मनुष्याला आम्ही बलवान करायचा आम्ही प्रयत्न करत असतो. जरी आमचं शरीर थकलं असेल तरी देखील आम्ही उपवास केला पाहिजे, का तर त्याच्याद्वारे आम्ही आमचा आत्मिक मनुष्य जो आहे त्याला आम्ही बलवंत असं करत आहोत. आणि उपवासामध्ये आम्ही दाखवतो की आम्ही पूर्णपणे त्या देवावरती आम्ही अवलंबून आहोत. ज्या देवाने पृथ्वी निर्माण केली, ज्या देवाने ही भूमी निर्माण केली, ज्या देवाने पाऊस दिला, तो देव जर पृथ्वीची एवढी काळजी घेत आहे, त्या जमिनीची, त्या भूमीची काळजी घेतो, तर नक्कीच तो तुमच्या आणि माझ्या शरीराची तो काळजी घेणार. आणि जरी आम्ही पाणी पिलं नाही, जरी आम्ही अन्न खाल्लं नाही, तरी देखील परमेश्वर जे आहे त्या उपवासाच्या दिवसामध्ये तो तुमची आणि माझी काळजी घेणार आहे आणि तो तुम्हाला आणि मला जिवंत असं तो ठेवणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही उपवास करतो त्या उपवासाच्या द्वारे आम्ही अधिक त्या परमेश्वराजवळ जातो. कारण आम्ही उपवासामध्ये असताना अधिक वेळ परमेश्वराबरोबर घालवतो, अधिक प्रार्थना करतो, अधिक आम्ही वचन वाचतो आणि त्याच्याद्वारे आम्ही अधिक आणि अधिक त्या परमेश्वराच्या जवळ जातो. आणि मग उपवास केल्यानंतर ज्या काही कठीण परिस्थिती आमच्या जीवनामध्ये असतात त्या सर्व कठीण परिस्थितीमधून परमेश्वर तुम्हाला आणि मला बाहेर काढतो. त्या परिस्थितीवरती तो तुम्हाला आणि मला मात करायला तो शिकवतो आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये तो तुम्हाला आणि मला उचलून धरतो, तो आम्हाला त्याच्यामध्ये टिकून असा तो ठेवतो. आणि म्हणून उपवास करणे हे एक मोठं साधन आहे देवाच्या अधिक आणि अधिक जवळ जाण्याकरिता. ज्यावेळेस आम्ही उपवास करतो त्यावेळेस आम्ही देवासारखा विचार करायचा प्रयत्न करतो. देव जशी कृती करतो, चांगल्या कृत्या करतो,
त्याचप्रमाणे आम्ही देखील चांगली कृती करण्याकरिता आमचं जीवन जे आहे ते त्याच्या मागे आम्ही व्यस्त करतो. आणि म्हणून उपवासाच्या द्वारे सुद्धा आम्ही देवाच्या जवळ अधिक जवळ जाऊ शकतो. त्यानंतर आम्हाला देवाच्या अधिक जवळ जर का आम्हाला जायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? आपल्या आत्म्याला जागृत केलं पाहिजे. आपला आत्मा जो आहे, आपलं स्पिरिट जे आहे त्याला तुम्ही आणि मी जागृत केलं पाहिजे. वी मस्ट स्टर अप द स्पिरिट. आमच्या आत्म्याला आम्ही असं हलवून सोडलं पाहिजे. स्टरिंग म्हणजे हलवणे ना, तसं आम्ही आमच्या आत्म्याला पूर्णपणे हलवून सोडलं पाहिजे. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 9. परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. तर या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला काय सांगत आहे की आमच्यामध्ये कोण आहे? तर आमच्यामध्ये देवाचा आत्मा जे आहे तो वास करतो. म्हणजे पवित्र आत्मा जे आहे ते तुमच्या आणि माझ्या मध्ये तो वास करीतो. हालेलुया. आणि मग आम्ही जर आमच्यामध्ये जर देवाचा आत्मा असेल तर आम्हाला त्या आत्म्याच्या अधीनतेमध्ये आम्हाला जीवन जगणं हे गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर 16व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे पहा. त्याच अध्यायामध्ये 16व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. हालेलुया. म्हणजे देवाचा आत्मा आणि आमचा जो मानवी आत्मा आहे हे दोघे मिळून साक्ष काय देतात की आम्ही कोण आहोत? आम्ही देवाचे लेकरं आहोत, आम्ही देवाची मुलं असे आहोत. मग हा पवित्र आत्माच एक असा घटक आहे जो तुम्हाला आणि मला देवाबरोबर तो बांधून ठेवतो. हालेलुया. एक युनिफाईंग फॅक्टर आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकत्रित करणारं ते घटक आहे जे तुम्हाला आणि मला देवाबरोबर बांधून असा तो ठेवतो. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे? त्या आत्म्याबरोबर आम्हाला एक असं व्हायचं आहे. आणि आम्ही देवाची लेकरं आहोत म्हणून आम्हाला साक्ष द्यायची आहे. त्या आत्म्याच्या अधीनतेमध्ये आम्हाला जीवन जगायचं आहे, ना की आमच्या देहाच्या अधीनतेमध्ये. हालेलुया. आणि आपण म्हणतो की रक्त जे आहे हे पाण्यापेक्षा घट्ट आहे. ज्या वेळेस आम्ही फॅमिली नातेसंबंधाविषयी बोलतो, कौटुंबिक नातेसंबंधाविषयी बोलतो, त्यावेळेस आम्ही काय म्हणतो? आमचं रक्ताचं नातं आहे. मग हे रक्ताचं नातं काय आहे? रक्त पाण्यापेक्षा काय आहे? घट्ट आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की हे रक्ताचं नातं म्हणजे आमचं एक घट्ट नातेसंबंध आमचा आहे. पण ज्यावेळेस आम्ही देवाबरोबरच्या नातेसंबंधाविषयी आम्ही बोलतो त्यावेळेस आत्मा जो आहे तो रक्तापेक्षाही घट्ट आहे. हालेलुया. आणि म्हणून आमच्यामध्ये काय आहे? देवाचा आत्मा वास करतो. आणि तुम्ही आणि मी कोण आहे? देवाचं पवित्र मंदिर आहे आणि आमच्यामध्ये त्याचा पवित्र आत्मा वास करतो. आणि ज्या वेळेस आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या अधीनतेमध्ये आम्ही जीवन जगतो त्याच्या बरोबर ज्या वेळेस आम्ही साक्ष देतो त्यावेळेस आम्ही देवाचे मुलं आहोत असं आम्ही साक्ष देतो. आणि मुलाच्या नात्याने आमचं त्या देवपित्याबरोबर घट्ट नातेसंबंध आहे हे याची सुद्धा आम्ही साक्ष देत आहोत. आणि म्हणून प्रियानो, हा जो पवित्र आत्मा जो आहे तो तुम्हाला आणि मला एक दान म्हणून परमेश्वराने ते तुम्हाला आणि मला प्राप्त करून दिलेला आहे. हालेलुया. तिमोथेला 2 पत्र याचा 1 अध्याय वचन 6 आणि 7 वाचूया. या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी आहे ते प्रज्वलित कर. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. हालेलुया. तर जो आत्मा तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे तो भित्रेपणाचा आत्मा त्याने तुम्हाला आणि मला दिलेला नाही. आणि म्हणून आम्हाला त्या भीतीमध्ये आम्हाला जगायचं नाही. ते लोकांची भीती, सैतानाची भीती, परिस्थितीची भीती आम्हाला वाटली नाही पाहिजे. तर देवाने तुम्हाला आणि मला काय दिलेला आहे? सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा जो आहे तो तुम्हाला आणि मला त्यांनी देऊ केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे? त्या आत्म्याला आम्हाला काय करायचं आहे?
प्रज्वलित आम्हाला करायचं आहे. इंग्लिश बायबलमध्ये स्टरिंग अप लिहिलेलं आहे, म्हणजे त्याला हलवून सोडायचं आहे. स्टर अप त्याला आम्हाला करायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस आम्ही आमच्या आत्म्याला प्रज्वलित करतो त्यावेळेस आत्म्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला जे 9 आत्मिक फळे मिळालेली आहेत, जे गलती 5:22 आणि 23 मध्ये लिहिलेले आहेत, ती सगळी आत्मिक फळं जी आहेत ती जगाला दिसू लागतात. आणि मग आम्ही कशा प्रकारे त्या आत्म्याला हलवणार, कशा प्रकारे त्याला आम्ही प्रज्वलित करणार आहोत, तर आम्हाला त्यासाठी शास्त्र अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आमचं जे ज्ञान आहे या पवित्र शास्त्राचं ज्ञान आम्ही वाढवून घेतलं पाहिजे. आणि आम्हाला ते पवित्र बायबल वाचल्यानंतरच देवाच्या गूढ गोष्टींचं ज्ञान जे आहे ते तुम्हाला आणि मला प्राप्त होणार आहे. त्याचसोबत तुम्हाला आणि मला प्रार्थना देखील करायच्या आहेत की परमेश्वरा तू काय कर, तू आम्हाला प्रज्वलित कर आणि तू आम्हाला सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमनाचा तू काय कर, आत्मा आम्हाला दे, अशी आम्ही त्याच्याकडे प्रार्थना विनंती करायची आहे. एवढंच नव्हे तर जे वाचलेलं वचन आहे किंवा ऐकलेलं वचन आहे त्यावरती आम्हाला मनन चिंतन करायचं आहे. आणि आमचं जे ज्ञान आहे, देवाविषयीचं ज्ञान, देवाच्या राज्याविषयीचं ज्ञान, ते आम्हाला वाढवून घेतलं पाहिजे. आमची समजबुद्धी जी आहे, अंडरस्टँडिंग जे आहे ते आम्हाला वाढवणं गरजेचं आहे. आणि जी पवित्र आत्म्याची फळं आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने आम्हाला देऊ केलेली आहेत त्याचा उपयोग जो आहे तो आम्ही आमच्या जीवनामध्ये केलेला पाहिजे. मगच आमचं जे काही खरं कॅरेक्टर आहे, जे आमच्यामधले जे स्वभाव गुण आहेत ते जगाला दिसू लागतील. आणि जगासमोर आम्ही एक चांगलं उदाहरण, आम्ही एक ख्रिस्ती म्हणून आम्ही चांगलं जीवन जगू आणि एक चांगलं उदाहरण आम्ही त्या जगासमोर ठेवू. आणि आमच्यामध्ये असणारे जे काही आत्मिक फळं आहेत ती देखील जगाला दिसतील. हालेलुया. त्यानंतर परमेश्वराबरोबर एक चांगलं नातेसंबंधामध्ये जोडण्याकरिता आम्हाला त्याच्या आज्ञेमध्ये राहणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या आज्ञा ह्या आम्हाला काय करायच्या आहेत, पूर्णपणे आम्हाला त्या पाळायच्या आहेत. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 15 मध्ये म्हटलेलं आहे. योहान 14:15 मध्ये म्हटलेलं आहे की माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. हालेलुया. आम्ही म्हणतो आम्ही देवावर प्रीती करतो, देवावर प्रेम करतो, देव आम्हाला आवडतो. ज्यावेळेस आम्ही असं म्हणतो तर आम्हाला त्याच्या आज्ञा पाळणं सुद्धा गरजेचं आहे. हालेलुया. तर आम्हाला फक्त त्या 10 आज्ञाच पाळायच्या नाहीत, तर प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या 2 महान आज्ञा तुम्हाला आणि मला दिलेल्या आहेत त्या सुद्धा आम्ही पाळून आम्ही त्या पवित्र नातेसंबंधामध्ये देवाबरोबर आम्ही जोडलं गेलं पाहिजे. हालेलुया. तर देवाला आम्ही आदर दिला पाहिजे, त्याच्या नावाचा आम्ही सन्मान आम्ही केला पाहिजे. आणि आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टींपेक्षा अधिक प्राधान्य आम्ही देवाला दिलं पाहिजे, देवाच्या गोष्टींना दिलं पाहिजे, देवाच्या लोकांना आम्ही अधिक प्राधान्य जे आहे ते आम्ही दिलं पाहिजे. आणि देवाबरोबर आम्ही अधिक आणि अधिक वेळ घालवला पाहिजे आणि त्या नातेसंबंधामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. देवाची इच्छा आहे की आम्ही हा दिवस जो आहे, रविवारचा दिवस जो आहे, शाब्बात दिवस आहे, तो आम्ही पवित्रपणे पाळावा. आम्ही त्याची आराधना करावी, आम्ही त्याची स्तुती करावी, गीत गात, स्तोत्र गात आम्ही त्याच्या अंगणामध्ये आम्ही प्रवेश करावा, त्याची उपकार स्तुती करावी, त्याची आराधना आम्ही करावी. आणि मग जी परमेश्वराने तारणाची जी योजना तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेली आहे त्या तारणाच्या योजनेबद्दल आम्ही परमेश्वराचा आभार मानलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल, त्याच्या बलिदानाबद्दल आम्ही धन्यवाद दिला पाहिजे, त्याच्या पुनरुत्थानाबद्दल आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे काही आज्ञा परमेश्वराने आम्हाला दिलेल्या आहेत त्या सर्व आज्ञा आम्ही जास्तीत जास्त आम्ही पाळण्याचा आम्ही प्रयत्न जो आहे तो आम्ही केला पाहिजे. मगच आम्ही परमेश्वराबरोबर एका चांगल्या आणि घनिष्ठ नातेसंबंधामध्ये आम्ही जीवन जगू. हालेलुया. त्यानंतर शेवटचा पॉइंट आहे की आम्हाला जर का त्या नातेसंबंधामध्ये वाढायचं असेल तर देवावरती, परमेश्वरावरती आम्ही पूर्ण भरोसा टाकला पाहिजे. हालेलुया. कोणत्याही नातेसंबंधामध्ये ट्रस्ट हा पाहिजेच, भरोसा, विश्वास हा असणं
गरजेचं आहे. मगच तो नातेसंबंध जे आहे ते नातेसंबंध कायमस्वरूपी असं टिकणारं ते नातेसंबंध आहे. हालेलुया. लग्नाच्या नातेसंबंधामध्ये जर का विश्वास नसेल, एकमेकांवरती जर का भरोसा नसेल, तर ते लग्न जे आहे ते टिकून राहत नाही, जास्त काळ ते टिकत नाही. त्या नातेसंबंधामध्ये भरोसा असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असणे गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये स्थिरता असण्याची सुद्धा गरज आहे. तर मग हे जर का मानवी नातेसंबंधामध्ये या गोष्टी आहेत, तर मग देवाबरोबरचं नातेसंबंध आपलं कसं असलं पाहिजे, तर त्या नातेसंबंधामध्ये पण एकमेकावरती भरोसा असणं गरजेचं आहे. कारण देवाबरोबरचं नातेसंबंध कायमस्वरूपी आम्हाला ते टिकून ठेवायचं आहे. ते सार्वकालिकतेपर्यंत ते नातेसंबंध जे आहे ते टिकणारं असं नातेसंबंध आहे. मनुष्यामधलं नातेसंबंध जोपर्यंत तो मनुष्य जिवंत आहे तोपर्यंतच तो नातेसंबंध आहे. त्यानंतर तो नातेसंबंध ते मरणानंतर ते तुटले जातात. पण परमेश्वराबरोबरचे नातेसंबंध आहेत ते सार्वकालिकतेपर्यंत टिकणारे, कायमस्वरूपी टिकणारे ते नातेसंबंध आहे. आणि म्हणून त्याला टिकवून ठेवणं हे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये ते आहेत. म्हणून त्या देवावरती आम्ही पूर्ण भाव ठेवला पाहिजे. स्वतःला आम्ही पूर्णपणे त्याच्या अधीन आणि स्वाधीन आम्ही करून आम्ही त्या नातेसंबंधामध्ये टिकून राहिलं पाहिजे त्या ठिकाणी. कारण देव आम्हाला फक्त नियमच देवाने घालून दिले नाही आहे की असं कर, असं करू नको, असं कर, असं करू नको, पण त्याच्यावरती विश्वास ठेवण्याकरिता त्यांनी तुम्हाला आणि मला शिकवलेलं आहे. कारण त्याच्यावरती ज्यावेळेस आम्ही पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने ज्यावेळेस आम्ही त्याच्यावरती भाव ठेवतो, त्यावेळेस तो तुमच्या आणि माझ्यासाठी चांगल्या योजना तो बनवतो आणि त्या योजना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो सफल देखील तो करतो. हालेलुया. तर तो एखाद्या परुष व्यक्तीसारखा फक्त आम्हाला नियम 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 तो लागू करून देत नाही, किंवा एखाद्या संस्थेसारखं तुम्हाला आणि मला नियम जे आहेत ते लागू करून तो देत नाही. तर तो तुमच्या आणि माझ्या बरोबर एक भरोशाचा नातेसंबंध त्यांनी तुमच्या आणि माझ्या बरोबर प्रस्थापित केला आहे. प्रभू येशू ख्रिस्त तो आपला तारणारा आहे, तो आपल्या मंडळीचा मस्तक आहे. आणि म्हणून आपल्याला त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती देखील विश्वास ठेवायचा आहे, त्याच्यावरती पूर्ण भरोसा ठेवायचा आहे. कारण तो आपल्या मंडळीला तो त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला चालवत आहे, आपलं मार्गदर्शन करत आहे. म्हणून पूर्ण भरोसा देवावरती, परमेश्वरावरती आणि पूर्ण भरोसा प्रभू येशू ख्रिस्तावरती देखील तुम्ही आणि मी हा ठेवला पाहिजे. पहा, ज्यावेळेस शद्रक, मेशक, अबेदनेगो यांना ज्यावेळेस त्या अग्नीच्या भट्टीमध्ये घातलेलं होतं, त्यावेळेस नबुकदनेझर राजा हा स्वतः म्हणतो की धन्य हा यांचा परमेश्वर. कोणाचा? शद्रक, मेशक आणि अबेदनेगोचा परमेश्वर जो आहे तो धन्य आहे. त्यांनी त्याचा देवदूत पाठवून काय केलेलं आहे, त्याच्या सेवकांना त्यांनी त्यातून त्या अग्नीच्या भट्टीमधून त्यांनी सुखरूपपणे त्यांना सोडवलेलं आहे. कारण त्या शद्रक, मेशक आणि अबेदनेगोचा भरोसा कोणावर होता? त्या परमेश्वरावरती होता. अशा प्रकारचा भरोसा तुम्ही आणि मी त्या परमेश्वरावरती आपण ठेवला पाहिजे की मृत्यू छायेच्या दरीतून तुम्ही आणि मी जात असलो तरी आम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही, कोणत्याही अरिष्टाची आम्हाला भीती वाटणार नाही. का? तर आमचा भरोसा त्या परमेश्वरावरती आहे. आणि परमेश्वराने तुम्हाला आणि मला अभिवचन दिलेलं आहे की तो तुमचं आणि माझं रक्षण करणारा तो परमेश्वर आहे. तो तुम्हाला आणि मला प्रत्येक संकटातून वाचवणारा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून आपण पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने आपण त्याच्यावरती भरोसा ठेवूया. हालेलुया. तर आज हे जे काही 7 पॉइंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते परमेश्वराबरोबरचं एक घट्ट नातेसंबंधामध्ये आम्ही कसं वाढलं पाहिजे आणि ते नातेसंबंध, योग्य नातेसंबंध आम्ही कशा प्रकारे टिकवून ठेवलं पाहिजे याविषयी आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रियानो, आज आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते आपण त्या परमेश्वराच्या हातामध्ये आपण देऊया. प्रभू येशू ख्रिस्ताला संपूर्ण आपल्या जीवनाचा ताबा आपण त्याच्या हातामध्ये देऊया. कारण तो आमचा प्रभू आहे, तो आमचा तारणारा आहे. आमच्या जीवनामध्ये किती जरी संकट आलेत, समस्या आल्यात तरी देखील आम्ही त्याच्यावरती आम्ही भरोसा ठेवूया की तोच आम्हाला त्या संकटातून तो बाहेर काढणार आहे. त्या वाईट परिस्थितीमधून तो तुम्हाला आणि मला बाहेर काढणार आहे.
हा भरोसा, हा विश्वास आपण त्याच्यावरती ठेवूया आणि पुन्हा एक वार आपण आपल्या जीवनाचं समर्पण त्याच्या हातामध्ये आपण करूया आणि परमेश्वराला आपल्या जीवनाचे निर्णय घेण्याकरिता आपण परमेश्वराला सांगूया. स्वतः आपण बरेच निर्णय घेतो आणि मग त्याच्यामध्ये आपण अपयशी ठरतो, पण आज जर का आम्ही आपलं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये दिलं तर त्यालाच आपल्या जीवनासाठी जे निर्णय आहेत ते घेण्यास आपण सांगूया. परमेश्वर करो त्याचा जो आनंद आहे, त्याची शांती, आनंद, प्रेम हे सर्व तुमच्या जीवनाच्या द्वारे ते जगाला दिसू देत, अशी माझी परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. परमेश्वर करो हे वचन तुम्हासाठी, माझ्यासाठी हे आशीर्वादाचं ठरो. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तू आज तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाशी आज बोललेला आहेस आणि कशा प्रकारे प्रभू आम्ही तुझ्याबरोबर एक चांगलं नातेसंबंध जोडले पाहिजेत, कशा प्रकारे आमचं योग्य नातेसंबंधामध्ये आम्ही जोडलं पाहिजे, याच्याबद्दल प्रभू जे तू आज ज्ञान आम्हाला दिलंस त्या ज्ञानाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू दयाळू परमेश्वरा, आम्ही प्रार्थनेच्या द्वारे, तुझ्या वचनाच्या मननाच्या द्वारे, त्याचप्रमाणे प्रभू आमच्या आत्म्याला प्रज्वलित करण्याच्या द्वारे, आत्म्याच्या द्वारे साक्ष देण्याद्वारे आणि प्रभू दयाळू परमेश्वरा असे वेगवेगळ्या विविध प्रकारे आम्ही प्रभू तुझ्या नातेसंबंधामध्ये कशा प्रकारे आम्ही जोडू शकतो याविषयीचं ज्ञान प्रभू तू आज आम्हाला दिलंस, त्याबद्दल तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू दयाळू परमेश्वरा, मानवी नातेसंबंधापेक्षाही घट्ट नातेसंबंध तुझा आणि आमचा असण्याकरिता प्रभू तू सहाय्य कर. प्रभू जे काही प्रभू तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये प्रभू जे काही आडभिंतीप्रमाणे आहे बापा, ते सर्व प्रभू ते पाप असू दे, अपराध असू दे आणि इतर कोणत्याही गोष्टी प्रभू आडभिंतीप्रमाणे आमच्यामध्ये उभ्या राहिल्या असतील तर या क्षणाला प्रभू त्या सर्व काही तू दूर कर बापा आणि तुझ्या जवळ येण्याकरिता प्रभू तू आम्हाला सहाय्य कर अशी मी तुला विनंती करते. आणि एका घट्ट नातेसंबंधामध्ये प्रभू आम्ही जीवन जगण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य बापा केवळ तुला द्यावं आणि प्रभू तुझ्याच गोष्टींकरिता द्यावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. प्रभू दयाळू परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे आशीर्वादित केलेस, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू तू आम्हाला उत्तेजन प्राप्त करून दिलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद देते. अधिक आणि अधिक प्रभू आम्ही तुझ्या जवळ यावं, अधिक आणि अधिक आम्ही प्रार्थनेमध्ये वाढावं, वचनामध्ये वाढावं आणि प्रभू पवित्रतेमध्ये वाढावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुला विनंती करीते. येशूच्या नावात मागते, आमेन.